मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार मामा। नमस्कार। काय नाव आपलं? कृष्णा बंधू वनमाने। वनमाने राहणार पाचापूर। काय चाललंय सध्या? सध्या शेती चालू आहे। काय शेतामध्ये? शेतामध्ये तूर आहे। तूर आहे। मका किती कट्टा झाले? मकान घातले नाही? ही आमच्या भालकी सारी मका आहे। बर 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 बर। काय सध्या निवडणुकीची हवा चालू आहे? काय दोन पक्ष उभारले ते। आता गाव म्हटल्यावर अनेक नमुने बोलत जाणार। हवा कोणाची आहे? काय हवा सध्या एकट्याची दिसते बाबा आपल्याला। पडळकरची हवा आहे। काय आमदारांवर वगैरे काय कामं मी केलीत का गावात? काय पहिले आता आम्ही राहण्यात राहिला असतं आपल्याला काय माहित नाही जास्त। ओके ओके, धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? धोंडीराम हनुमाने। धोंडीराम हनुमाने। गाव कुठलं? पाचापूर। काय निवडणुकीची हवा सुरू आहे सध्या? कोणाची हवा सध्या? तसं तालुक्यातनं बऱ्याच म्हणजे गावात काय पाहुणे काय मित्र जे आहेत तालुक्यात विचारलं जातं। जास्त पडळकरचं वातावरण चांगलं आहे असं सगळीकडे बोललं जातं। तुमच्या गावात काय? आमच्या गावात पण जास्त पडळकर जास्त। बर बर। काय विकास निधी वगैरे काय दिला का गावात? काय गावात विकास निधी तसं ऐकून माहिती आहे, आम्ही काय प्रत्यक्ष काय पाहिलं नाही। बर बर बर, ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार। काय नाव? पंडित गडदे राहणार पाचापूर। काय घेऊन चाललंय? पाणी आहे का डिझेल आहे? नाही, पाणी आहे का? पाणी येत नाही गावात? बर, मग कुठं आणताय पाणी? पाणी टाकीला आहे। बर, कसलं ते फिल्टर केलेलं आहे का कसलं पाणी? आपलं टाकीच होते। टाकीच आहे। काय हवा काय म्हणते निवडणुकीचे? हवा काय मळे तर राहायला काय कळत नाही। बर, तुम्हाला काय माहित नाही? मतदान किती तारखेला माहित आहे काय? मतदान 20 तारखेला। 20 तारखेला मतदानच माहिती आहे तुम्हाला? मग बोलले बर बर, धन्यवाद। ओके, नमस्कार। काय नाव आपलं? श्रीकांत कृष्णा गुरव। बर, राहणार पाचापूर। सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। जवळजवळ 11 उमेदवार सध्या जत तालुक्यामध्ये फिरतायत। त्यातले 2 ते 3 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे आहेत, बाकी अपक्ष आहेत। काय हळूहळू आता जरा वातावरण तापत चाललंय, कोणाची हवा काय सध्या? तर पडळकरची हवा। का बरं? का म्हणजे ते जत तालुक्याचा विकास करण्यासाठी आलेला आहे। आजपर्यंत 20 वर्ष झाली असा आमदार जत तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणारा धडाडीचा नेता आम्हाला नव्हता, आणि ती पडळकरच्या माध्यमातून आम्हाला मिळालाय। त्यामुळे आम्ही सर्व पडळकरच्या मागे आहे। ओके ओके, धन्यवाद। नमस्कार। काय नाव? सुरेश धोंडराम सरगार राहणार पाचापूर। काय शेतामध्ये काय सध्या? शेतामध्ये मका होती, आता 1 लाखापर्यंत झाले आता सध्या। बर, बऱ्यापैकी झाले की? बऱ्यापैकी झाले। काय म्हैसाचं पाणी वगैरे आले? काय म्हैसाचं पाणी वगैरे आता इलेक्शन मध्ये म्हणजे पावसाळ्यात चालू झाले। उन्हाळ्यात काय प्यायला बी पाणी मिळत नाही। पावसाळ्यात भरपूर आहे। त्याचा काय फायदा होतो काय? त्याचा काय फायदा? हे सरकार असून आता सध्या ह्या सरकारमध्ये कामं भरपूर झाले आहेत, पण सध्या काय झालंय माहितीये का? काय लोक ह्या आमदारांनी इथं पाठपुरावा करत असल्यामुळे इथं पाणी लवकर भेटत नाही। ही महत्वाची आमची अडचण आहे शेतकऱ्यांची। मग येणाऱ्या आमदारांनी पाठपुरावा केल्यास या भागात पाणी येऊ शकते? ह्या आता कसं आहे माहिती आहे का साहेब, ह्याच्या अगोदर भेटलं नाही, परंतु आता आमदार नसताना भरपूर या तालुक्यामध्ये निधी आलेला आहे आमच्या। नाही, जो कोण आता आमदार निवडून येईल त्याच्याकडे काय अपेक्षा आहे तुमची? आमची एवढीच अपेक्षा आहे, आमच्या तालुक्यामधील दुष्काळ भागातील लोकांना शेतीसाठी पाणी मिळेल, आणि मिळतं हे आम्हाला आश्वासन आहे, आणि म्हणण्यापेक्षा आमचा विश्वास आहे आमदारावरती। कारण आमदार नसताना पडळकर साहेबांनी भरपूर कामं दिलेली आहेत त्या जत तालुक्यामध्ये। 200 कोटीचं काम भरपूर मिळालेलं आहे इथं, आणि आमदार असून जेवढं कामं भेटलेली नाहीत तेवढी कामं दिलेली आहेत पडळकर साहेबांनी। त्यामुळं आमचं वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आमच्या गावातील म्हणा आणि तरुण आता व्यक्ती जेवढे आहेत आमचे तरुण सर्वजण आम्ही पडळकरांचं काम करायचं ठरवलेलं आहे यावेळी। ओके ओके, नमस्कार। काय नाव? हुसेन मिरासो शेख। गाव कुठलं? पाचापूर। कुठून आलाय? शेतात आलाय? काय शेतात पेरायला गेलतो। पेरायला घेताय? ड्रायव्हर आहे का स्वतः मालक आहे? स्वतः मालक आहे। कधी घेतलं ट्रॅक्टर? 3 वर्ष झालं। 3 वर्ष झाले। काय फिटले का सगळं? फिटले। आता सध्या फायद्यात आहे? नाही, आहे ते चालते। दररोज किती मिळते? किती तास? 4-5 हजार। 4-5 हजार दररोज? 4-5 हजार हे जोरात आहे मग? जोरात आहे ते नोकरीपेक्षा परवडते मग? महिन्याला 1.5 लाख झाली की? महिन्याला 1.5 लाख कसं होतं मला? म्हणजे डिझेल हे आलं, मेंटेनन्स आला, हे आला, ते आला, म्हणजे पोटापुरती मिळते? पोटापुरती शिकार। बर बर बर। काय पेरताय? काय सगळं पेरते, ज्वारी गहू। बर 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 बर। जमिनीवरच पेरताय ना? नाही, पत्र्यावर पेरते। पत्र्यावर पेरताय। बर बर। काय बाकी?
इलेक्शनचं इलेक्शन आहे की कोणाच वार आहे सध्या? गोपीचंद चावे. का बरं? आहे आपलं काय गोपीचंद काय कामं झालीत का इथं? नाही भरपूर झालेत का झालेत ना? ओके ओके धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सिद्धेश्वर बाबासो भोसले. सिद्धेश्वर बाबासाहेब भोसले. राहणार पाच्यापूर साळुंके वस्ती. बर बर बर. काय करताय व्यवसाय? शेती करताय. काय शेतामध्ये? शेतामध्ये मक्का आहे. मक्याला काय दर बरा आहे काय मला? हाय बरा आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य शासनाच्या योजना आहेत. शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेत काय? पोचलेत, थोडे पोचले नाहीत. शेतकऱ्याला शेततलाव मिळतंय, त्यानंतर वरती ताडपत्री मिळते, त्यानंतर छोटी ट्रॅक्टर मिळते कृषी विभागाकडं. त्या काय योजना मिळाल्यात काय? कोण आपण कागदपत्र त्या सरकारच्या नियमानुसार पूर्तता केली तर ते मिळतंय, नाहीतर नाही. नाहीतर मग नाही मिळत. त्याचं प्रबोधन तर होतंय काय? कृषी सहाय्यक प्रबोधन करतात काय? अशी योजना आहे करा वगैरे गावात येतात काय? नाही कवा येत नाहीत, जास्त येत नाहीत. नाही. बर बर बर. काय म्हणते वातावरण चालू आहे इलेक्शनचं? चालू आहे की गावात? काय वातावरण आहे? वातावरण सध्या 75% ते 80% विक्रमदादाचं वातावरण आहे. हा हा. का बरं? हाय काम केलंय, 4 कोटीच काम दिलाय गावात. गावात काय काय दिलंय? बायपासचं हे काम दिलंय. हो दिलंय. हा बायपासचं रस्त्याचं. ह्या रस्त्याच काम दिले. ते मध्यंतरी काही महिला पाऊस आल्यानंतर थोडासा वाहून चालली होते पाचापूरमध्ये आणि परत गावकऱ्यांनी वगैरे त्यांना हे केले. तिथलं काय पूल झाला काय? नाही झाला अजून झालं नाही. झालं नाही. हा हा. मग आता कुठला झालाय? गावाजवळचा झालाय. मंजूर झालाय पण अजून झालं नाही. गावाजवळचा ऑलरेडी तिकडचा ते तयारच आहे. बायपासचा अगोदरचाच तयार आहे तो. आणखीन काय काम झालेत गावात? गावात आणखीन काय शाळा झाली. साळुंके वस्तीवर शाळा दिली. सभा मंडप झाले हरिबावाडीला. बऱ्यापैकी काम झालेत. झाली. मग ह्या वेळेला तुमचं मत कोणाकडे आहे? आमचं विक्रमदादाकडेच आहे. बरं बरं. आणखीन उमेदवार आहेत ते म्हणते जत तालुका आमच्या ताब्यात द्या, आम्ही जत तालुक्यात दुष्काळ हटवू, असं करू तसं करू, वेगवेगळ्या योजना आणू असं म्हणतात. त्याविषयी काय? सगळी तशीच आहे ती. हो आता काय सांगायचं. बर बर बर. ठीक आहे. धन्यवाद. ओके. नमस्कार. काय नाव? लक्ष्मण अशोक भोसले. सगळे भोसलेत काय पाचापूरला जास्त? भोसले ग्रुप जास्त आहे. बर बर. राहणार पाचापूर. होय होय. काय करताय व्यवसाय? शेती करताय. काय शेतामध्ये? ज्वारी तुरी आहे. बर. तुरीचं काय सध्या परिस्थिती आहे? तुरी चांगली आहे. बर. अनेक ठिकाणी तुरी नुसत्या पेरलेत पण पाणी नाही, त्यामुळे फुलोऱ्यात येऊन तुरी आता वाळालेत. काय ठिकाणी तसे आहे. पावसाने जिथं ओढ दिले त्यामुळे जरा नुकसान होते शेतकऱ्यांचं. बर. पण काय ठिकाणी जरा पाण्याचा भाग असल्यामुळे जरा बऱ्यापैकी आणि एखादा पाऊस व्हायची अपेक्षा आहे. अजून एक पाऊस एक अपेक्षा, परंतु आता पावसाचं दिवस संपले तरी पण एक उद्या 1200 तर पाऊस हवा एक अपेक्षा शेतकऱ्यांची. बर बर बर. काय हवा काय म्हणते गावात? विक्रमदादा जिंदाबाद. होय. काय कामं झालेत गावात? कामं भरपूर झालेत. बर. काय काय झालेत काय सांगता येईल? प्राथमिक शाळा झाली, अंगणवाडी झाली, साळुंके वस्तीवर शाळा झाल्या. बर. परत बायपास झाला आपला. बायपास म्हणजे काय? हे रस्ते गावाच्या बाहेरून एक बायपास झाला. रस्ता त्यामुळे एसटी वाहतूक चालू झाली. आजपर्यंत गावासाठी एक एसटी चालू नव्हती. चालू व्हायची बंद पडायची, परंतु बायपास झाल्यामुळं एसटी कायम दिवसातून 3 वेळा एसटी आहे चालू झाले. होय होय. आणि दुसरी गोष्ट अमृतवाडी साळुंके वस्ती हरिबाचीवाडी ते पाच्यापूर हा रस्त्याचं पुन्हा उद्घाटन झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये काम चालू होते. होय होय. ओके. दादाने एवढं काम केले, मला वाटतं या 5 वर्षाच्या पाठीमागे कोणच केलं नाही. त्याच्यापेक्षा चांगलं काम केले, त्यामुळे पाच्यापूर गाव संपूर्ण दादाच्या पाठीशी. ओके. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार. काय नाव? विष्णू गडदे. कुठं चाललाय? शेताकडे चाललोय. शेताकडे चाललाय. गाव पाचापूर. बरं. काय गावात हवा आता चालले की निवडणुकीची? हवा फक्त बीजेपीचे. होय. काय कोण आहे बीजेपी कडे? कोण उभा आहे? बीजेपी कडे गोपीचंद पळकर साहेब. बरं. आणखीन जवळजवळ एकूण 11 उमेदवार आहेत जतमध्ये. कोण दिसत नाही आम्हाला, फक्त गोपीचंद पळकर. काय गावात काय निधी वगैरे दिलाय का त्याने? होय दिलाय की. काय दिलाय? आता इकडं फुलाचं काम मंजूर केलंय. परत माने वस्ती साळुंके वस्ती रोड त्याने आता आमदार फंडातनं त्यांच्याही केले काय? होय. बरं. परत इथं आता विक्रमदादा 2-3दा बायपास केला पण त्यांना इथला फुल दिसला नाही. झालेलं नाही. शाळेची पोरं अक्षरशः गुडघेवड्या पाण्यातनं होऊन चालली होती. बरोबर. माणसाने सगळ्या मोठ्या माणसाने मोहन गडदे युवा नेते त्याने नाही ट्रॅक्टर त्यांचा आणून स्वतः पोराशनातनं बाहेर काढलेला आहे. बरोबर. ठीक आहे. आता दिलाय तो पोल होईल. होय. ओके. धन्यवाद. ओके. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव आपलं? विठोबा काटे. राहणार पाच्यापूर. काय निवांत बसलाय? काय बसलोय. आज एखादा सायमन रोज मळ्याकडे जात होतो. आज झालंय. आज एखादा सायमन गेला. बर.
काय वातावरण काय म्हणते सध्या निवडणुकीचं सुरू आहे? काय 11 सगळं उमेदवार आहेत. आहे ती सोडा खरं अजून काय काय लोकांचं सांगता येत कुणा नाही. सभा झाली का गावात? काय सभा काय अजून नाही. आमदार वगैरे आलते का गावात? एकदा एक दिवस विक्रम दादा तेवढे येऊन गेले. बर. मग अजून काय कोणाची हवा नाही गावात? नाही काय नाही. मतदान किती तारखेला आहे? किती म्हणते रोज 20 तारखेला आहे. 20ला हा 20ला बरं, काय बरं, बरं. 22ला काय तर म्हटले. बर. मग अजून काय म्हणजे असं जोर नाही गावात? नाही. बर बर ओके धन्यवाद. नमस्कार मावशी. नमस्कार. 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 नाव? नाव बीबी बाबालाल शेख. बर. गाव कुठलं? पाचापूर. पाचापूर आहे. काय निवंत बसलाय आज गप्पा मारत काय? बसलाय. बर 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 बर. काय निवडणुकीची हवा सुरू झाली आहे विधानसभेची? काय कुणाची हवा आहे गावात? आता आम्हाला काय कळायचं बघा, आता तुम्हीच सांगा. मतदान किती तारखेला आहे काय माहिती आहे का? 20 तारीख. 20 तारखेला आहे. म्हणजे काय अजून कोण आलं नाही का तुमच्याकडे? प्रचार असं प्रचार करत जाते ते आमच्याकडं काय बर बर. हवा तर कोणाची आहे काय ऐकून? काय आम्ही सांगायचं बघा. होय. तुमचं नाव काय? माझं नाव गुलशन शेखलाल मुल्ला आहे. मुल्ला आहे. राहणार पाचापूर. पाचापूर. काय कुणाची हवा आहे गावात आता? आहे पाचापूर येतात की प्रचारला. तीच काय तर तुम्ही काय ठरवले काय? आम्ही काय ठरवलं नाही, आता आमची ही आहे हीच ठरवणार. होय. हा 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 हा. म्हणजे बाकी आपल्या हाय हीच ठरवणार. हाय म्हणजे काय? म्हणजे आम्ही 1500 रुपये लाडक्या बहीण योजनेची कुणाच मिळते त्यांना आम्ही बघणार. आता महाविकास आघाडीने पण 3000 रुपये देणार आहेत. तेच द्या त्यानंतर एसटी फ्री करणार आहेत असं त्यांनी जाहीरनामा काढलाय. काढलाय. हा बरोबर आहे की. काय माहित आहे का तुम्हाला ते? काय नाही अजून आमच्याकडे काय आलं नाही तुमच्याकडे? ओके ओके ठीक आहे. म्हणजे बँकेचे एवढं आलेलं आम्हाला माहिती आहे. ठीक आहे ठीक आहे. लाडक्या बहीण योजनेच तेवढं आम्हाला माहिती आहे, अजून बाकीच काही माहिती काय माहित नाही. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. काय नाव मामा? सुखदेव जाधव. राहणार पाचापूर. पाचापूर. काय निवांत बसलाय दुकानात? हा दुकान दुपारी बंद करताय? हा बंद करतो. काय किराणा दुकान आहे? होय होय. बर. काय दिवाळीत काय व्यापार झाला का बरा? काय जवळ असल्यामुळं तेवढा काही व्यापार नाही जास्त. हा हा हा. नडले तेवढं कमी नेते. हा 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 हा. बाकीचं हाय बरं आहे आपलं. बाकीचे एकंदरीत बरं आहे. होय होय. हा हा. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. होय होय. काय विधानसभेला तर कोणाची हवा आहे गावात? विक्रम सावंताची. विक्रम सावंत. का बरं? कारण विक्रम सावंतांनी आमच्या गावाला भरपूर अनुदान दिले. शाळेच्या 6 खोल्या दिलेत. म्हणजे कोणत्याही योजनेत पण पाठपुरावा करून पुरवले. गावात रस्त्याची योजना आहे. अजून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून एसटी नव्हती गावाला. एसटीची सोय केली. हा. मग अशी बरीचशी कामं आहेत. बरीचशी कामं केलेत. हा हा. येतात का आमदार येतात गावात? होय येतात की. येतात. आता प्रचारासाठी आलते काय? आले 2 वेळा आलते. आलते. तुमची कधी भेट झाली का दादाची? होय होय झालंय. आणि आता नवीन आणि काय सांगता येईल तुम्हाला? नवीन आणि हा त्यात ह्यांची कामं भरपूर आहेत सगळीकडे. बहुतेक आणि स्थानिक आहेत. स्थानिक आहे. हा. आणि आता बाकीचे पण उमेदवार आहेत, जवळजवळ 10-12 उमेदवार आहेत. आम्हाला निवडून द्या म्हणतात ते. अहो म्हणणार त्यांनी उभारणार करणार, पण त्यांचा काही विश्वास नाही काय नाही. ते आले काय गेले काय. त्यांच्यातलं कोण आलं का तुमच्याकडे? होय त्यांच्यात पण दररोज आपलं उमेदवार एकदा आलते. पण आल्यावर गावात आल्यानंतर हो म्हणणं काम आहे. कोणाचा अपमान करायचं नाही, धरायचं नाही. बरोबर. पण प्रत्यक्षात काम विक्रमदादाचं. मग त्यांनी काम केलंय? हो काम केले, भरपूर काम केलं. बरोबर. चालते चालते. ओके नमस्कार. नमस्कार. अजून हा. नमस्कार. नमस्कार मावशी. नमस्कार. काय नाव आपलं? मालन सुभाष जाधव. मालन सुभाष जाधव. राहणार पाचापूर. काय गहू नीट करायलाय? तो विकत आणले का शेतातला? शेतातला. बर. काय ह्याला कुठली जात आहे हे? काय म्हणतात त्याला? शेत गहू आहे का काय? काय म्हणते त्याला? पाणी गहू आहे. पाणी गहू आहे. पाणी दररोज देत आहे. पाणी आहे का? परिस्थिती बरी जरा? आहे बरं. म्हैसाळचं काय पाणी आले का इकडं? आलंय की. आलंय वय. त्याचा काय फायदा झालाय? बर. गावात आता निवडणुकीची हवा सुरू झाली. विक्रमदादाची हवा आहे जास्त. का बरं त्यांची हवा आहे जास्त? सगळे काम करते ते, सगळे काम करते ते. रस्ता मंजूर करून दिले ते. बर बर बर. म्हणजे बऱ्यापैकी कामं झालेत. बर बर धन्यवाद. ओके नमस्कार. काय नाव आपलं? मीनाक्षी रवींद्र जाधव. गाव? पाचापूर. पाचापूर. तुम्ही काय शेती करताय का घरगुती काम करताय? काय आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, त्यामुळं कुणाचा जोर आहे गावात? विक्रमदादाचा जोर आहे. बरं. का बरं?
बायपास रोड करून दिलाय, शाळेचे गोड पाण्याची सोय केली आहे हा 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 गावात येतात का कधी? हा येतात येतात होय. म्हणजे तुमची कामं केलेली आहेत सगळे? हा काम केली. बर बर. आणखीन बाकीचे पण उमेदवार उभे आहेत? हा त्यांचं काय एवढं काय काम केलं नाही तरी नाहीत ना? ओके 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 धन्यवाद.